छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि आज आपण जाणार आहोत अशा ऐतिहासिक स्थळी म्हणजे उंबरखिंड। तर उंबरखिंडीतली ही मोठी लढाई, तर तिथे झालेली ही लढाई म्हणजे खूपच महत्त्वाची होती मराठ्यांच्या कारकिर्दीमध्ये आणि सर्वात मोठी लढाई होती। आणि या लढाईमध्ये स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचं नेतृत्व होतं। आणि ही लढाई म्हणजे जेव्हा मुघल सैन्य म्हणजेच मुघलांचा सरदार कारतलब खान जेव्हा कोकण काबीज करण्यासाठी आला, तेव्हा तो उंबरखिंडीतून त्यांनी एक नालीची वाटेचा तिथून प्रवास करण्याचा त्यांनी ठरवलं होतं। आणि त्यावेळेला महाराजांनी आपल्या मावळ्यांसोबत गनिमी काव्याने त्यांच्यावर त्या उंबरखिंडीमध्ये हल्ला केला आणि तिथून त्यांच्या ज्या वाटा होत्या त्या पळण्यासाठी ठेवल्यात त्या प्रत्येक वाटा मराठ्यांनी बंद केल्या होत्या आणि कारतलब खानाला तिथे पराभव केलं, म्हणजे मुघलांचा तिथे पराभव झाला। आणि तिथे कारतलब खान महाराजांच्या शरणागती गेला होता। तेव्हा म्हणजे 2 फेब्रुवारी 1661 रोजीची जी लढाई होती उंबरखिंडीतली, तर अशा ठिकाणी आज आपण जाणार आहोत। तर नक्कीच ऐतिहासिक स्थळ आपण तिथली जी खिंड उंबरखिंड आहे ती सर्व तिकडची एरिया तिथे युद्ध झालेले आहेत त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली। तर अशा पवित्र ठिकाणी आपण जाणार आहोत आणि आज महाराजांच्या जयंतीनिमित्तानं आपला तिकडे योग आहे। तर मित्रांनो, खूपच मोठी लढाई होती मराठ्यांच्या कारकिर्दीतली ही। आणि जास्त काही बोलत नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। छत्रपती शिवाजी महाराजांना उंबरखिंड बघण्यासाठी, तिथे झालेला जो इतिहास आहे तो तिथे अनुभवण्यासाठी तर पाहूया। आता निघू आपण। सुधीर पवार, मी साई पवार आणि मनीष पाटील आम्ही 4 जण निघालो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त। इकडे तिकडे भटकण्यापेक्षा एक चांगल्या ठिकाणी आपण जाऊ, ऐतिहासिक स्थळी जाऊ। तिथे महाराजांची लढाई झाली ते आपण तिथे झालेली लढाई त्या ठिकाणाला आपण पाहण्यासाठी जाणार तर नक्कीच। आणि इकडे मी पण सुद्धा आता घरामध्ये महाराजांचं पूजन केलेलं आहे, महाराजांच्या मूर्तीचं। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं मला तर असं वाटतं प्रत्येक घरामध्ये पूजन झालंच पाहिजे। आणि इकडे मी महाराजांचं पूजन केलेलं आहे दरवर्षीप्रमाणे। आणि मित्रांनो, आता मी सुद्धा निघतोय उंबरखिंड पाहण्यासाठी। तर चला, जास्त काय बोलत नाही, वेळ घेत नाही जास्त, आपण आता आपल्या प्रवासाला सुरुवात करू। बोल छत्रपती शिवाजी महाराज की। छत्रपती शिवाजी महाराज की। आज शिवजयंतीच्या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदन देण्यासाठी कोणी जमलेला होते। या ठिकाणी एक जोराची घोषणा होईल, त्या ठिकाणी सर्वांनी त्याचा प्रतिसाद द्यायचा आहे। तयार का? तयार का? तयार का? बस तर मंडळी, आता इथून आमचा प्रवास चालू झालेला आहे आणि आता आम्ही निघत आहोत कुठे? कुठं? उंबरखिंड।
उंबरखिंड. तर तुम्हाला मागाशी मी सांगितलंच, खूपच मोठी लढाई झाली होती तिथे 2 फेब्रुवारी 1661 रोजी. आणि आता येता येता आमच्या गावात हायस्कूल शाळा, तर गावण सरांनी जी विद्यार्थ्यांना घेऊन मिरवणूक काढली होती, पहिल्यांदा अशी मिरवणूक झाली होती आणि खूपच मस्त महाराजांच्या नावाने गर्जना वगैरे दिल्या होत्या. आणि आता आम्ही चाललोय उंबरखिंड. तर आमचा सुधीर पवार आणि इकडे साहिल आणि मनीष, तर चौघ. तर नक्कीच मित्रांनो, अशा म्हणजे जे ऐतिहासिक स्थळं आहेत जिथे महाराजांच्या लढाई झाल्या, गड किल्ले, हे पाहण्यासाठी नक्कीच जा. त्यांच्या मुलं आज आपण जीवन जगतोय ते त्यांच्यामुळे. आणि आता जास्त काही बोलत नाही, चला चला. तर चाललोय उंबरखिंडीला. जाता जाता भूक लागलेली थोडी, तर आम्ही बसलो इथे नाश्ता करायला, मिसळ खायला. मिसळ मिसळ मिसळ. तर मित्रांनो, या मिसळ खाऊया, नाश्ता करून आपण नंतर पुढचा प्रवास करूया. मस्त मिसळ मागच्या वेळेला पण इथे खाली होती मी एकदा, मस्त टेस्ट असते. आता बघू साहिल पवारला आवडते का नाही टेस्ट. खाले का? चला. तर मित्रांनो, आपण आलोय उंबरखिंड. तर ही जी खिंड आहे, आता ही नदी आहे आणि या नदीच्या त्या बाजूला आणि ह्या बाजूला आपण पाहिलं असेल एकदम घनदाट जंगल आहे, त्या बाजूला पण आणि ह्या बाजूला पण. आणि ह्या बाजूला डोंगर आहे, ह्या बाजूला पण डोंगर आहे. ही पूर्ण उंबरखिंड आहे, म्हणजे ही खिंड होती. या खिंडीतून मुघलांनी हा रस्ता निवडला होता. आणि महाराज एवढे हुशार होते का महाराजांना माहित होतं की इथूनच येतील. महाराजांनी व महाराजांच्या मावल्यांनी इथे आजूबाजूच्या जंगलामध्ये ताबा ठेवला. आणि जसे मुघल या खिंडीमध्ये आले तसं त्यांच्यावर आक्रमण चढवला. आणि त्या आक्रमण चढवला त्यांचा सरदार होता करतलब खान. आणि त्यांच्याबरोबर ती रायबहागन ही आपली हिंदूच होती. तर त्यांनी येऊन इकडे उत्तर कोकण काबीज करण्यासाठी आले होते. आणि त्यांच्यावर महाराजांनी हल्ला चढवला. आणि या उंबरखिंडीमध्ये जो युद्ध झाला मराठ्यांच्या विरोधात मुघलांचा, त्यात मुघलांचा पूर्णपणे पराभव झाला. आणि करतलब खान हा महाराजांच्या शरणार्थ आला. आणि शरणार्थ येऊन त्यांनी माफी मागितली महाराजांची आणि आम्हाला इथून जाण्यासाठी परवानगी द्यावी. परवानगी मागली महाराजांनी. त्यांना इथून त्यांच्याकडून दंड आकारला. दंड आकारून ते इथून परत आपला स्वराज्य सोडून चालले. पण महाराजांना एवढी नक्की हे होती का महाराज नेहमीच सावध असायचे.
का मुघलांना आपण सोडले, मुघल कशावरून परत आक्रमण करू शकत नाही. म्हणून या ज्या विभागाचा जो नेतृत्व होता आपले सरसेनापती नेताजी पालकर त्यावेळेला महाराजांच्या सोबत या युद्धामध्ये होते. तर त्यांच्या याच्याखाली त्यांच्या ह्याच्याखाली महाराजांनी ही जागा आहे म्हणजे उंबरखिंड, का इथे तुम्ही लक्ष ठेवून राहा, इथे ताबा धरून राहा, कारण की मुघल परत आक्रमण करू शकतात. यासाठी नेताजी पालकर यांची नेमणूक केली होती आणि ते होते त्यावेळेला सरसेनापती. नेताजी पालकर मध्ये म्हणजे आपलेच चौक गावचे होते मूल तिथले. ते आपल्याला एवढा माहित नाही, पण नेताजी पालकर कुठले होते, चौकचे राहणारे होते. त्यांनी महाराजांसाठी व स्वराज्यासाठी खूप योगदान दिलेले आहेत. त्यांचा पण इतिहास खूप मोठा आहे. आपल्याला एवढा इतिहास माहित नाही, पण इथली उंबरखिंडाची माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला काय परिस्थिती असेल की इथून मुघल पळू पण शकत नाही. या बाजूला दाट झाडी, या बाजूला दाट झाडी, इकडून मराठे येतात, तिकडून मराठे येतात, मराठे कुठून येतील, आणि असा युद्ध झाला आणि इथे मुघलांचा पराभव केला. आणि या उंबरखिंडीला एवढं महत्व काय, कारण की महाराजांनी या युद्धामध्ये स्वतः सहभाग घेतला होता आणि स्वतः नेतृत्व केलं होतं. म्हणून तर इथेशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल किंवा इतर वेळेला अनेक शिवप्रेमी येतात आणि या जागेला येऊन भेट देतात. थोड्या वेळाने आम्ही पण इथे शांत बसू आणि इथले जो म्हणजे आठवण्याचा प्रयत्न करू का त्यावेळेला कसं इथे युद्ध झाले असेल. तर त्यासाठी आम्ही आता बाजूला आलो आणि शांतपणे सावलीमध्ये बसून इथल्या ज्या म्हणजे दगडी वगैरे आहेत या गोष्टी एकदम मनात आणून इथे अनुभव कसा आहे इथला, काय झाला असेल त्यावेळेला ते मनामध्ये आणण्याचा प्रयत्न करू. थोडा वेळ शांत बसू आणि नंतर आपण पण घरच्या प्रवासाला निघू. मित्रांनो, जास्त काही बोलत नाही. तर ही उंबरखिंड पाहू शकता, आजूबाजूला पूर्ण गर्द झाडी, पूर्ण डोंगर रांगा आहेत अशा बाजूला आणि पूर्ण दाट जंगल आहे. यातून मराठ्यांनी आक्रमण चढवला. काय युद्ध नीती असेल महाराजांची आपण पण सांगू शकत नाही, कारण की आपल्याला एवढा इतिहासाचा नॉलेज नाही, पण थोडा थोडा काय माहिती असलं पाहिजे ते मी तुमच्या समोर सांगण्याचा माझ्या या आजच्या ब्लॉगमधून प्रयत्न करतो. आणि नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल ना, धांगडधिंगा करण्यापेक्षा असे ऐतिहासिक स्थळे आहेत जिथे महाराजांचे गड किल्ले आहेत किंवा एखादी कुठे लढाई झालेली आहे, अशा ठिकाणी तुम्ही जा, तिथला अनुभव घ्या. कारण की त्या लोकांनी आपल्यासाठी रक्त सांडला म्हणून आज आपण सुखाने जगतोय. त्यांनी दुःखाने दिवस काढले म्हणून आपण सुखात जगतो, हे लक्षात असू द्या. काही लोक नावं ठेवतात महाराजांना वगैरे, नावं ठेवू नका. त्यांनी जे केलं ना, आपण किती प्रयत्न केला ना, तर आयुष्यभर आपण विसरू शकत नाही, हे मी आज आपल्या व्लॉगमधून सांगतो. आणि धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि आता आपण थोड्या वेळातून इथून निघणार आहोत आपल्या घरच्या प्रवासाला. मित्रांनो, उंबरखिंड तुम्हाला मी दाखवतो, यात थोडी व्हिडिओ अजून करतो मी आणि तुम्हाला इथलं वातावरण दाखवलेलं आहे कसं होतं. भरपूर शिवप्रेमी आलेले आहेत आणि धन्यवाद. मित्रांनो, आता इथं आमच्या इथे 2 जणांमध्ये वाद झालाय, मनीष आणि साहिल. साहिल बोलतं पाण्याच्या प्रवाहामुळे इका पार पडले. मनीष बोलतंय नॅचरल म्हणजे पहिलेपासूनच ती तशी असेल आणि तिथून तो पाणी जात असेल. तर तुम्ही नक्की सांगा आम्हाला, आम्ही तर कन्फ्युजन मध्ये आहेत. कसे असेल ते दोघांचे प्रश्न चुकीचे आहेत का बरोबर आहेत ते तुम्ही ठरवा. आणि जास्त काय बोलत नाही. सुधीर पवार मागाशी बोलला का, बोलतं ये पाहू बोलता आपण. म्हणलो भावा, ही एरिया आपली नाही, इथं आपल्याला अनुभव नाही. जसं मुघल आलतं बिना अनुभवाचं कापलं गेलं, तसं याच्यानं आपण जाऊ. त्यामुळे नको रिस्क.
निघूया सुखरूप घरी. तर मित्रांनो, उंबरखिंडीतून येताना सुधीरदा बोलते इथंशी एक मूर्ती आहे पुरातन काळातील, तर ती दाखवण्यासाठी त्यांनी फिरवली आणि आता ती मूर्ती बघायला. मूर्ती देवीची आहे, हातामध्ये एक तलवार आहे आणि एका हातामध्ये ढाल आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. तर अशा पुरातन वस्तू आहेत पाहण्यासाठी आलो आम्ही इकडे. त्याच्याबद्दल आपल्याला एवढी माहिती नाही आहे, पण एका हातामध्ये तलवार आहे आणि एका हातामध्ये ढाल आहे आणि 2 हात खाली आहेत. तर ती देवीचीच मूर्ती आहे. नक्की देवीची एक वेगळी आपल्याला पण एवढं काय माहीत नाही, तर जास्त काय आपण बोलू शकत नाही. तर त्यांनी दाखवायला आणलं, त्यांनी बघितलेली खूपच पुरातन काळातील ही मूर्ती दिसून येते. तर चला, इथे आता आम्ही मूर्ती पण बघितलेली, आता निघतो घरी. निघायचा का? तर मंडळी, आलोय आत्ता जस्ट घरी. तर आपण पाहिले असेल उंबरखिंड, तिथं जो युद्ध झाला होता, 30,000ची फौज घेऊन आला होता कारतलब खान, मुघल सैन्य. त्यांना शरण जायला लागला छत्रपती शिवाजी महाराजांच्या. अशी ती लढाई आणि ती पावन झालेली पूर्ण पवित्र असे ठिकाण म्हणजे समरभूमी उंबरखिंड. तर तिथून आता जाऊन आलो. असे अनेक ठिकाण आहेत, अनेक युद्ध झालेले आहेत. जेवढे आमच्या आयुष्यात आम्हाला थोडे थोडे करता येतील तेवढे आम्ही करण्याचा प्रयत्न करू. बरोबर ना सुधीर भाऊ? आणि नक्कीच आता ब्लॉग बहुतेक करतो हे, कारण की आता कुठेच जाण्याचा प्लॅन नाही. आलो आहे घरी, बघू जर ब्लॉग कंटिन्यू करत असेल तर होईल, पण नाही मला तर आता इच्छा नाही. मी जाम चुकलो आहे, एवढा प्रवास झाला आता आमचा. तर मी मित्रांनो ब्लॉग करतो आहे. तर कसा वाटला उंबरखिंड तुम्हाला आणि उंबरखिंडीचा हा ब्लॉग? तर तुम्हाला जी माहिती सांगितली मला थोडी माहिती होती. जर काही चुकी झाली असेल तर माफ करा. माझ्या प्रयत्नाने मी ते सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला. माझ्यापर्यंत जे मला जेवढं माहीत होतं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि नक्कीच तुम्ही पण उंबरखिंडी ते जाऊन या आणि ती जी भूमी आहे तिथली ती भूमी बघून या. कारण की ज्या मावल्यांनी आपल्यासाठी रक्त सांडले, त्या मावल्यांच्यामुळे आज सुखाचे जीवन आपण जगतो. तर नक्कीच मित्रांनो ब्लॉग करतो आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि ब्लॉग आवडला असेल तर शेअर करा, व्हिडिओला आपल्या जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आणि पुन्हा एकदा भेटू असेच कोणत्या तरी नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपण घेऊया सध्या विश्रांती. धन्यवाद. चला, बाय बाय.